jungle. मिरजेत SIR मॅपिंगबद्दल जिल्हाधिकारी मैना घोष यांनी घेतली नागरिकांची आढावा बैठक। सांगली जिल्ह्यात एकही नागरिक मतदानापासून वंचित राहणार नाही। सर्व नागरिकांचे SIR मॅपिंग करण्यात येणार आहे। नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी मैना घोष यांनी मिरजेत केले आहे। मिरजेत महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सर्व अधिकारी BLO आणि नागरिकांची आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी ते प्रसार माध्यमाशी बोलत होते। यावेळी उपजिल्हाधिकारी नीता शिंदे, तहसीलदार अपर्णा मोरे धोमाळ, उपायुक्त स्मृती पाटील, मतदान व नोंदणी अधिकारी विजया पाटील उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी मैना घोष यांनी SIR मॅपिंगबाबत नागरिकांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या। याबाबत सर्वच ठिकाणी शिबिर लावून नागरिकांचे SIR मॅपिंग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। रोल सर। हां सर। आज जे आहे ते मिराज महानगरपालिकाच्या क्षेत्रामध्ये SIRचे कामाबद्दल आढावा घेण्यासाठी आमची पूर्ण टीम या ठिकाणी महापालिकेच्या ऑफिसमध्ये आलेलं आहे। एकंदरीत सांगली जिल्ह्याच्या SIRचे जे मॅपिंग ते 82% जवळपास त्याची पलीकडे गेलेले आहे। तरी शहरी भाग जास्त असल्यामुळे मिराज ह्या तालुक्यातला मॅपिंगची जी टक्केवारी आहे ते जवळपास 71% आहे। त्याच्यामध्ये शहरी भागामध्ये काही आम्हाला प्रॉब्लेमची माहिती पडली आणि काही गोष्ट थोडं स्लो चालत होते, म्हणून आमची पूर्ण टीम आज आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। इकडे आमचे ARO सगळे वरिष्ठ अधिकारी, सगळे सन्माननीय जनप्रतिनिधी आणि सगळे सन्माननीय जे आमचे पत्रकार बांधव, त्यांची प्रत्येकांना आम्ही या ठिकाणी आव्हान केलेलं आहे की जास्तीत जास्त प्रमाणात लोकांचे सहभाग नोंदवून SIRच्या प्रक्रियेमध्ये मिराज हा तालुक्यामधले टक्केवारी कसे 90% आणि 100% करता येईल आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडून प्राप्त झालेला जे अडीअडचणी ते सुद्धा मी ऐकून घेतले आणि त्याची निराकरण करण्याची सूचना या ठिकाणी दिलेली आहे। आणि आमच्या पूर्ण टीमच्या वतीने मी गवाही देतो, कोणतेही प्रॉब्लेम असेल जिल्ह्याचे सगळे अधिकारी त्याच्या मागे लागणार आणि प्रत्येक माणसाच्या SIRचे मॅपिंगचे काम कसे कंप्लीट करून घेता येईल त्याची जबाबदारी आमची राहील। फक्त प्रत्येकांकडून सहकार्याने हे प्रक्रिया लवकरात लवकर कशी पूर्ण करता येईल त्याच्या बाबतीत आपणही थोडं सहकार्य दर्शवावे अशी आम्ही आपल्याकडून जे विनंती करतो आणि प्रत्येक जनतेला आवाहन करतो की आपण स्वतःहून या प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवावी आणि आपली जी आहे मॅपिंग या ठिकाणी आपण करून घ्यावी। याच्यामध्ये शासनाची गाईडलाईन्स खूप स्पष्ट आहे। ज्यांची मॅपिंग झालेली आहे त्या व्यतिरिक्त इतर ज्यांचे नाव सापडत नाही किंवा इतर प्रॉब्लेम आहे, प्रत्येक माणसाला एन्युमरेशन फॉर्म दिले जाईल। त्या एन्युमरेशन फॉर्म त्यांना भरून त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील ते जर AROंकडे सबमिट केले, त्यांची सुनावणीनंतर त्यांचेही नाव त्या ठिकाणी अंतर्भुक्त केली जाईल। एकही प्रॉपर नागरिक महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या त्याचे नाव सुटले जाणार नाही याची काळजी शासन घेत आहे।